37,000 लाडक्या बहिणी राहणार वंचित। पहिल्या हप्त्यासाठी जिल्ह्यातील 7,293 महिला पात्र। नमस्कार, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 तारखेला महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे। त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील 7,293 महिला पात्र ठरलेल्या असल्या तरी अजूनही 37,000 महिला पहिल्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील। त्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने चौकशी समितीने त्यांचे अर्ज अपात्र ठरविले आहेत। या महिलांना त्रुटी दूर करून पुढील हप्त्याची प्रतीक्षा करावी लागेल। लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 7,37,583 महिलांनी अर्ज दाखल केले। अजूनही 2 लाख अर्ज पडताळणी समितीकडे दाखल आहेत। त्यांची पडताळणी झाल्यावर पात्र किंवा अपात्रतेचा निर्णय घेण्यात येईल। जिल्ह्यातून साधारण 10 लाख महिलांचे अर्ज प्राप्त होण्याचा प्राथमिक अंदाज आहे। लाडक्या बहिणींनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्जाची नोंदणी तातडीने करावी। शक्य नसल्यास आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अथवा सेतू कार्यालय यांच्या मदतीने हे अर्ज भरून घ्यावे। त्रुटी निष्पन्न झाल्यास त्यांची पूर्तता करून पुन्हा अर्ज दाखल करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले आहे। बहिणींना लागणार कात्री। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांगांना पेन्शन अशा विविध योजनांमार्फत महिन्याला साधारण 1,500 रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो। नाशिक शहरात या योजनांचे 10,260 लाभार्थी आहेत, तर संपूर्ण जिल्ह्यात 1 लाखावर लाभार्थी असल्याने 1,10,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार नाहीत। केला तरी त्यांना इतर योजनांतून मिळणाऱ्या लाभांची रक्कम कपात करून घेतली जाणार आहे। त्यामुळे विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक प्रकारे कात्रीच लागेल। या महिला ठरणार अपात्र ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक, कुटुंबातील सदस्य प्राप्तिकर करदाता, शासकीय नोकरदार, निवृत्तीवेतन घेणारेही अपात्र, कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून। धन्यवाद।